पत्रकार बंधू आणि भगिनी यांचं मी 2024ची निवडणूक उद्या 20 तारखेला आहे आणि त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब यांची जाहीर सभा 15 तारखेला दुपारी 11 वाजता होणार आहे। त्यासाठी आपण ती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवावं अशी प्रार्थना आपल्याला करतो। आणि गेल्या 10 वर्षापासून मी या हिंगोली विधानसभेचा आमदार आहे। या 10 वर्षाच्या कालखंडात सिंचनाच्या अनुशेषावर मी विशेष भर दिला। सिंचन अनुशेष हा परभणीतून वेगळा करून 2017 साली 15,000 हेक्टर सिंचन अनुशेष मी मान्य शासनाकडून करून घेतला आणि आजही आपण काय नदीकडे गेले तर 60 किलोमीटर लांब पाणी आणि आता त्याचं लोकांचं ॲडमिशन सुद्धा चालू आहे। त्याच्यासाठी 450 कोटी रुपये सुद्धा आपल्याला शासनानं मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर महापुरुषांच्या स्मारकाच्या संदर्भात हिंगोली शहर होऊन म्हणजे जिल्हा होऊन 22 वर्ष झाले होते तरी हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता। तो पुतळा सुद्धा आमच्या त्या काळाचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण 1 कोटी रुपये शासनाकडून मिळवले आणि पुतळा हा लोकसहभागातून आम्ही निर्माण केला आणि 1 कोटीच्या माध्यमातून तिथलं सुशोभीकरण सुद्धा आम्हाला करता आलं। कैद नदीवरले उर्वरित जे बंधारे आहेत आणखी आम्ही स्पॉट तिथं पाहू लागलो की पुन्हा आपल्याला पाणी अडते का ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर बासंब्याचा हिंगोलीकडे येणारा रस्ता आहे तिथं सुद्धा मोठा पूल त्याचे बी टेंडर झालेला आहे। आता शिर्या जो बाबाचा दर्गा आहे आपल्या हिंगोलीच्या काळात झाले तसं लातूर पॅटर्न वापरून पूर्ण 100% शेतकऱ्यांना आम्ही बांधर रस्ते करून देणार आहोत। त्याचबरोबर बाकीच्या गावागावात जे काही रस्त्याची कामं राहिली गावांतर्गत लिपीकरणासाठी सुद्धा 50 लाख रुपये आम्ही मिळवलेले आहेत। त्याचबरोबर संत भगवान बाबा उद्यान परिसरात विकास कामे पुढील काळात करणार आहेत। भूमिपूजन सुद्धा त्यात झालं, टेंडर सुद्धा झालेलं आहे, मला वाटते वर्क ऑर्डर सुद्धा झालेली, कामही चालू आहे त्याचं भगवान बाबाच्या उद्यानाचं। येलदरी धरणाचा जो डावा कालवा त्याची सुद्धा मोठी मागणी आमच्या या हिंगोली तालुक्याची सेनगाव तालुक्याची आहे। ते सुद्धा पुढील काळात निश्चित रूपानं आम्ही हिंगोली डावा कालवा आणून कैदू नदी ही पूर्णपणे भरून राहील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर गाव तिथे व्यायामशाळा, क्रीडांगण, वाचनालय आणि स्मशानभूमी हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहेत। त्याचबरोबर म्हणून अनेक कामं पुढील काळात सुद्धा करण्याचं माझं ध्येय आहे। मागील 10 वर्षात सुद्धा पूर्णपणे इमानदारीनं काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि मला निश्चित रूपानं खात्री आहे की आमची जनता हिंगोली विधानसभेची ही विकासावर प्रेम करणारी जनता आहे आणि ती विकास माझा बघून मलाच आशीर्वाद देतील अशी अपेक्षा व्यक्त